नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत रेस्पिरेशन इन प्लांट्स. रेस्पिरेशन मध्ये किती प्रोसेस असतात? तीन प्रोसेस असतात. कोणकोणत्या प्रोसेस असतात? ग्लायकोलिसिस, त्याच्यानंतर ग्लायकोलिसिस नंतर एरोबिक रेस्पिरेशन आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. आपण काय काय पाहिलंय? ग्लायकोलिसिस पाहिलंय. ग्लायकोलिसिस मध्ये काय काय तयार झालं होतं? ग्लायकोलिसिस मध्ये 4 एटीपी तयार झाले होते आणि एक NADH2 तयार झाला होता. 4 एटीपी आणि एक NADH2 तयार झाला होता. तर आपण आता पाहणार आहोत एरोबिक रेस्पिरेशन. ग्लायकोलिसिस मध्ये काय होतं? ग्लुकोजचं पार्शल ऑक्सिडेशन होतं. कशामध्ये? एका ग्लुकोज पासून काय बनतं? 2 मॉलिक्यूल बनतात. कशाचे? पायरुव्हिक ऍसिडचे. ग्लायकोलिसिस मध्ये आपला एंड प्रोडक्ट काय होता? पायरुव्हिक ऍसिड. तर ग्लायकोलिसिस ही प्रोसेस कुठे होत असते? सायटोप्लाझम मध्ये. कुठे? सेलच्या सायटोप्लाझम मध्ये. त्यात आणि एरोबिक रेस्पिरेशन यालाच काय म्हणतात? क्रेब्स सायकल किंवा TCA सायकल, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल किंवा सिट्रिक ऍसिड सायकल असे पण म्हणतात. आता सिट्रिक ऍसिड किंवा क्रेब सायकल कुठून सुरुवात होते? तर एरोबिक रेस्पिरेशनच्या अगोदर काय होतं? ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिसचा एंड प्रोडक्ट होता पायरुव्हिक ऍसिड. पायरुव्हिक ऍसिड कुठे ट्रान्सफर होतो? सायटोप्लाझम मधून. पायरुव्हिक ऍसिड एंड प्रोडक्ट आहे ग्लायकोलिसिसचा. त्याचा ट्रान्सपोर्ट होतं कुठून? सायटोप्लाझम टू मायटोकॉन्ड्रिया. सायटोप्लाझम मधून कुठे जातो? मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये. Pyruvic acid transported from cytoplasm to the mitochondria and after entering into the mitochondria, तो मायटोकॉन्ड्रिया मध्ये गेल्यानंतर काय होतं पुढे? पायरुव्हिक ऍसिड मायटोकॉन्ड्रिया मध्ये गेल्यानंतर त्याचं काय होतं? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन, म्हणजे पायरुव्हिक ऍसिडचं ऑक्सिडेशन होतं आणि डिकार्बोक्सिलेशन, एक कार्बन तो कार्बन डायऑक्साइड रिलीज करतो. तर आपण पाहूया इक्वेशन. पायरुव्हिक ऍसिड प्लस कोएंजाइम A प्लस NAD प्लस in presence of Mg2 plus and pyruvate, इथं एन्झाइम असणार pyruvate dehydrogenase. याचे प्रोडक्ट काय असणार? ऍसिटिल कोएंझाइम A प्लस, आता पायरुव्हिक ऍसिडने कार्बन डायऑक्साइड रिलीज केलाय, तो असणार CO2. आणि पायरुव्हिक ऍसिडचं काय झालंय? ऑक्सिडेशन पण झालंय. ऑक्सिडेशन झालं म्हणजे हायड्रोजन रिलीज करणार आणि तो हायड्रोजन NAD प्लस घेणार. इथं काय होणार? NADH प्लस H प्लस. तर हे झाली आपली क्रेब सायकलच्या आधीची रिॲक्शन. कुठे होती ही रिॲक्शन? मायटोकॉन्ड्रिया मध्ये पायरुव्हिक ऍसिड गेल्यानंतर ही रिॲक्शन होत असते. तर हा जो ऍसिटिल कोएंझाइम A आहे तो सायक्लिक पाथवे मध्ये एंटर करतो. त्यालाच म्हणतात ट्रायसायक्लिक ऍसिड सायकल किंवा क्रेब्स सायकल. तर ती आपण पाहणार आहोत. आपण आता पाहूया क्रेब्स सायकल किंवा TCA सायकल. कारण क्रेब सायकल का म्हणतात? सायंटिस्ट होता एक हॅन्स क्रेब, त्याच्या नावामुळे क्रेब सायकल म्हणतात या सायकलला. आता पायरुव्हिक ऍसिड जो आहे तो 3 कार्बन कंपाऊंड आहे, त्याचं डिकार्बोक्सिलेशन होतं, CO2 निघून जातो आणि ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन, आताच आपण पाहिल्याप्रमाणे CO2 निघून जातो आणि NADH2 तयार होतो. आणि CO2 निघून गेल्यामुळे इथे 2 कार्बन राहिले, इथे 3 होते, इथे 2. त्याचं काय होणार? ऍसिटिल कोएंझाइम तयार होणार. आता हा ऍसिटिल कोएंझाइम सायक्लिक प्रोसेस मध्ये एंटर होणार. तो कसा होणार आता पाहूया. ऍसिटिल कोएंझाइम A कंडेन्सेशन रिएक्शन होते, एकत्र येतात दोन्ही. ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड OAA 4 कार्बन कंपाऊंड आहे, तो ऍसिटिल कोएंझाइम A सोबत कंडेन्स होऊन आणि त्याच्यामध्ये काय होतं? वॉटर ऍड होतं आणि त्याचं काय बनतं? सिट्रिक ऍसिड बनतं. सिट्रेट 6 कार्बन कंपाऊंड.
हे 4 कार्बन आणि हे 2 कार्बन मिळून सिट्रेट 6 कार्बन तयार झाले आणि ऍसिटिल कोएन्झाइम ए मधला ह्या रिएक्शन मध्ये कोएन्झाइम ए रिलीज केला जातो आणि तोच पुन्हा रियूज केला जातो, वापस घेतला जातो. तर आता पाहूया पुढे. सिट्रेट काय करतो, वॉटर लूज करतो, त्याच्यातून वॉटर पाणी निघून जातं, एक पाणी निघून जातं आणि त्याचा बनतो सिस ॲक्वॅनिटेट. सिस ॲक्वॅनिटेट पुन्हा पाणी घेतो, एक वॉटर, त्याचं बनतं आयसोसिट्रेट ऍसिड, आयसोसिट्रिक ऍसिड किंवा आयसोसिट्रेट. आता आयसोसिट्रेटचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं, कारण NaDH2 तयार झालाय. कशापासून तयार झालाय, NAD+ पासून NaDH2 तयार झाला. NaDH2 बाहेर गेला आयसोसिट्रेट पासून, त्याच्यामुळे ती ऑक्सिडेशन रिएक्शन आहे. आयसोसिट्रेटचं ऑक्सिडेशन होऊन काय बनतं, ऑक्झॅलोसॅक्सिनेट किंवा ऑक्झॅलोसॅक्सिनिक ऍसिड. आता ऑक्झॅलोसॅक्सिनिक ऍसिड काय होणार, त्याच्यातून एक कार्बन बाहेर जाणार. इथपासून इथपर्यंत ऑक्झॅलोसॅक्सिनिक ऍसिड पर्यंत काय 6 कार्बन असतात. इथं एक कार्बन डायऑक्साइड बाहेर निघून रिलीज केला जातो. मग राहिले 5 कार्बन. ऑक्झॅलोसॅक्सिनेट पासून कार्बन डायऑक्साइड बाहेर गेला तर काय म्हणतो, अल्फा कीटो ग्लुटरेट, अल्फा कीटो ग्लुटरेट. आणि त्याचं पण ऑक्सिडेशन होतं. इथं जसं NaDH2 तयार झाला तसाच इथं पण NaDH2 तयार झाला, ह्याचं ऑक्सिडेशन. आणि अजून एक इथं पण एक कार्बन डायऑक्साइड रिलीज केला जातो. हा आहे 5 कार्बन कंपाऊंड. कोणता, अल्फा कीटो ग्लुटरेट 5 कार्बन कंपाऊंड आहे. त्याच्यातून अजून एक कार्बन डायऑक्साइड निघून गेल्यानंतर 4 कार्बन राहतात आणि तो कंपाऊंड असणार सक्सिनिल कोएन्झाइम ए. सक्सिनिल कोएन्झाइम ए. सक्सिनिल कोएन्झाइम ए चं कन्व्हर्जन कुठं होतं, कोएन्झाइम ए रिलीज होणार आणि ते होणार सक्सिनिक ऍसिड. आता हा कोएन्झाइम ए रिलीज केलेलाच इथल्याप्रमाणे वापस इथं रियूज केला जातो, वापस रियूज केला जातो इथे ऍसिटिल कोएन्झाइम तयार होण्यासाठी. आता सक्सिनेट ऍसिड तयार झालंय. सक्सिनेट ऍसिडचं काय होणार, पुन्हा ऑक्सिडेशन होणार. इथं NaDH2 तयार होणार नाही, इथं आहे FADH2. FADH2 तयार होतो. तिकडे काय 2 तयार झाले, NaDH2 आणि NaDH2. ऑक्सिडेशनच्या जागी इथं ऑक्सिडेशन होणार सक्सिनेट ऍसिडचं, सक्सिनिक ऍसिडचं. इथं तयार होणार FADH2. सक्सिनिक ऍसिडचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर काय होणार, फ्युमरिक ऍसिड किंवा फ्युमरेट, फ्युमरिक ऍसिड तयार होणार. फ्युमरिक ऍसिड काय घेणार, पाणी, एक मॉलिक्यूल वॉटर घेणार, त्याचं होणार मॅलिक ऍसिड, मॅलेट किंवा मॅलिक ऍसिड. मॅलेटचं काय होणार, पुन्हा ऑक्सिडेशन होणार आणि त्याचा बनणार OAA आणि अशी सायकल पुन्हा रिपीट होत जाणार. आता या सायकल मध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय काय आहे, इथं एक NaDH2 तयार झाला, इथं एक NaDH2 तयार झाला, इथं एक NaDH2 तयार झाला, इथं FADH2 तयार झाला आणि वापस इथे NaDH2 तयार झाला. आपण हे NaDH2, FADH2, ATP का लक्षात ठेवतोय, तर आपल्याला यापुढे नंतर बघायचं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. काय काय होतं रेस्पिरेशन मध्ये, ग्लायकोलिसिस बघितलं आपण, आता ही क्रेब्स सायकल पाहतोय आपण आणि याच्या पुढे आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. तर त्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये काय होतं, हे NaDH2, FADH2 हे जे तयार झालेले आहेत यांच्यापासून काय होतं, ATP तयार होतात. कुठे, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये. ते आपण पुढे बघूया कसं होतं. आता अजून एक गोष्ट, या सायकल मध्ये वेगवेगळे एन्झाइम्स आहेत. काय आहेत, एन्झाइम्स जे की रिएक्शन घडवून आणतात. तर पहिला एन्झाइम आहे तर काय, OAA, ऍसिटिल कोएन्झाइम ए, हे मिळून काय होतं, सिट्रिक ऍसिड तयार होतं. तर इथे एन्झाइम कोणता आहे, सिट्रेट सिंथेटेज. सिंथेटेज म्हणजे तयार झाला, सिट्रिक ऍसिड तयार झाला, त्याच्यामुळे या रिएक्शनला एन्झाइमचं नाव आहे सिट्रेट सिंथेटेज. सिट्रेट सिंथेटेज. सिट्रिक ऍसिडचं काय झालं, सिस ॲक्वॅनिटेट. इथं एन्झाइम आहे ॲक्वॅनिटेज एन्झाइम. सेम एन्झाइम सिस ॲक्वॅनिटेटचं कन्व्हर्जन आयसोसिट्रिक ऍसिड मध्ये करतो. या दोन रिएक्शनला एन्झाइम आहे ॲक्वॅनिटेज. इथं पण ॲक्वॅनिटेज. हे दोन एन्झाइम दोन रिएक्शनच्या जागी सेम आहे. इथे होता सिट्रेट सिंथेटेज. आता आपण पाहूया इथे काय झालं, आयसोसिट्रेट मधून हायड्रोजन बाहेर गेला आणि NaDH2 तयार झाला. तर इथे एन्झाइम असणार आयसोसिट्रेट डिहायड्रोजिनेज. कोणता एन्झाइम असणार, डिहायड्रोजिनेज, म्हणजे हायड्रोजन बाहेर काढणारा आयसोसिट्रेट डिहायड्रोजिनेज एन्झाइम असणार. आता इथे काय असणार, ऑक्झॅलोसॅक्सिनिक ऍसिड पासून काय झालं, एक कार्बन डायऑक्साइड बाहेर गेला त्याचा. तर इथे एन्झाइम कोणता असणार,
ऑक्झॅलोसक्सिनिक डिकार्बोक्सिलेज, ऑक्झॅलोसक्सिनिल डिकार्बोक्सिलेज. कोणता एन्झाईम सांगा? कार्बन डायऑक्साइड बाहेर काढणारा एन्झाईम कोणता? ऑक्झॅलोसक्सिनिल डिकार्बोक्सिलेज. आता इथे राहिले 5 कार्बन. त्या कंपाऊंडचं नाव काय आहे? अल्फा कीटो ग्लुटरिक ऍसिड. ह्याच्यामधून काय झालं? कार्बन डायऑक्साइड बाहेर गेला आणि ह्याचं काय झालं? ऑक्सिडेशन झालं, हायड्रोजन बाहेर झाला. इथे सक्सिनिल कोएन्झाइम मध्ये रूपांतर होतं कशाचं? अल्फा कीटो ग्लुटरिक ऍसिडचं. इथे कोणता एन्झाईम असणार? अल्फा कीटो ग्लुटरेट डिहायड्रोजिनेज, अल्फा कीटो ग्लुटरेट डिहायड्रोजिनेज. त्याच्यानंतर इथे कोणता एन्झाईम आहे आपण पाहूया. सक्सिनिल कोएन्झाइम ए चं रूपांतर कुठे झाले? सक्सिनिक ऍसिड मध्ये झालं. इथे एन्झाईम असणार सक्सिनिल थायोकायनेज. हा एन्झाईम लक्षात ठेवा, याच्यावर एमसीक्यू येऊ शकतो. सक्सिनिल थायोकायनेज. आता सक्सिनिल कोएन्झाइम ए चं रूपांतर कशात होतं? सक्सिनिक ऍसिड मध्ये होतं. या रिएक्शनला काय म्हणतात? सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. कारण कशामुळं? इथे जीडीपी पासून जीटीपी तयार होतो आणि जीटीपी या रूपांतर मध्ये काय होतं? वापस जीडीपी तयार होतो आणि एडीपीचा काय म्हणतो? आपल्याला एटीपी तयार होतो. इथे डायरेक्ट एटीपी मिळतोय आपल्याला, त्याच्यामुळे काय म्हणतात या रिएक्शनला? सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. सक्सिनिल कोएन्झाइम ए चं रूपांतर सक्सिनिक ऍसिड मध्ये होते, त्याला म्हणतात सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. कारण एटीपी आपल्याला डायरेक्टली मिळतोय. आणि इथे एन्झाईम कोणता होता? सक्सिनिल थायोकायनेज एन्झाईम होता. आता सक्सिनिक ऍसिडचं पण ऑक्सिडेशन होतं. काय होतं? इथं ऑक्सिडेशन होऊन NADH2 तयार झाला का? नाही. इथं काय तयार झाला? FADH2 तयार झाला. हे एक वेगळं ह्याच्यामध्ये FADH2 तयार झाला. मग आता फ्युमरिक ऍसिडचं काय होणार? मॅलिक ऍसिड. वॉटर ऍड झाला. इथे एन्झाईम असणार फ्युमरेज एन्झाईम. इथे सक्सिनिक ऍसिडचं फ्युमरिक ऍसिड झालं, त्याच्या इथं ऑक्सिडेशन झालंय. इथे एन्झाईम असणार सक्सिनेट डिहायड्रोजिनेज. इथे एन्झाईम आहे फ्युमरेज एन्झाईम. एन्झाईमचे नाव लक्षात ठेवणं सोपं आहे. त्याच्या आधीचा जो रिएक्टंट आहे त्याच्यानुसारच त्याची नावं असतात. आणि मॅलेटचं पण काय झालंय? ऑक्सिडेशन झालंय. म्हणजे मॅलेटने काय झाला? हायड्रोजन रिलीज केलेला NAD+ ने घेतला आणि त्याचं NADH2 तयार झालं. तर इथे एन्झाईम असणार मॅलेट डिहायड्रोजिनेज. कोणता एन्झाईम असणार? मॅलेट डिहायड्रोजिनेज. आणि आपल्याला ऑक्झॅलोएसिटिक तयार होणार. ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड तयार झालं आणि सायकल रिपीट होणार. आता या पूर्ण सायकल मध्ये तुम्हाला ऑक्सिडेशन किती जागेवर दिसलं सांगा बरं? किती? इथे NADH2 1, 2, हे FADH2 3 आणि NADH2 4. 4 ठिकाणी ऑक्सिडेशन झालं. ऑक्सिडेशन किती ठिकाणी झालं? 4 ठिकाणी ऑक्सिडेशन झालं. हे पॉइंट लक्षात ठेवा, 4 ठिकाणी ऑक्सिडेशन झालं. डिकार्बोक्सिलेशन, कार्बन डायऑक्साइड रिलीज किती ठिकाणी झाला? 2 ठिकाणी CO2 रिलीज झाला. हा इथं ऑक्झॅलोसक्सिनिक ऍसिड 1 CO2 रिलीज करणार आणि अल्फा कीटो ग्लुटरिक ऍसिड 1 CO2 रिलीज करणार. म्हणजे असे एकूण 2 CO2 रिलीज झाले. त्याच्यामुळे काय झालं? ऑक्झॅलोएसिटिकचे 5 कार्बन झाले, 5 कार्बनचे 4 कार्बन झाले. इथून पुढे सक्सिनिल कोएन्झाइम ए पासून ऑक्झॅलोएसिटिक पर्यंत 4 कार्बन आहेत आणि सिट्रिक ऍसिड पासून ऑक्झॅलोसक्सिनेट पर्यंत 6 कार्बन आहेत. हा एक असा कंपाऊंड आहे 5 कार्बनचा. अल्फा कीटो ग्लुटरिक ऍसिड हा 5 कार्बन कंपाऊंड आहे. तर अशी सायकल कंटिन्यू राहणार. आणि NADH2 इथे पायरुविक ऍसिड पासून NADH2 बनला. हे पूर्ण आपण NADH2 FADH2 पासून कसे ATP तयार होणार हे आपण पाहूया इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये. आता तुम्ही म्हणाल एवढी मोठी क्रेब सायकलचे 10 प्रोडक्ट्स कसे लक्षात ठेवणार आपण? तर मी एक ट्रिक सांगतो. CCIOKSSFMO एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला याच्यावरून सगळं कळून जाईल. तर आपण पाहूया हे काय आहे. C म्हणजे काय? सिट्रिक ऍसिड, सिस ॲक्वानिटिक ऍसिड. दुसरा C म्हणजे सिस ॲक्वानिटिक ऍसिड. I म्हणजे आयसोसिट्रिक ऍसिड. O म्हणजे ऑक्झॅलोसक्सिनिक ऍसिड. K म्हणजे अल्फा कीटो ग्लुटरिक ऍसिड. S म्हणजे सक्सिनिल कोएन्झाइम ए. S म्हणजे सक्सिनिक ऍसिड. F म्हणजे फ्युमरिक ऍसिड किंवा फ्युमरेट. M म्हणजे मॅलिक ऍसिड. O म्हणजे ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड. हे झाले 10 स्टेप्स.
स्टेप झाल्या थोडक्यात क्रेब्स सायकल मधल्या. आता पहिल्या चार CCIO पर्यंत काय असतं, 6 कार्बन असतात. 6 इथे एक काय होतो, कार्बन डायऑक्साइड रिलीज होतो, त्याच्यामुळे इथे काय असणार 5 कार्बन, के ला 5 कार्बन. अजून एक CO2 रिलीज होतो के पासून, अल्फा कीटोग्लुटरिक ऍसिड पासून एक CO2 रिलीज झाला, इथे राहिले, इथून पुढे झाले 4 कार्बन. आता ऑक्सिडेशन 4 ठिकाणी बघितलंय आपण. पूर्ण क्रेब्स सायकल मध्ये ऑक्सिडेशन कुठे होते, सायकल मध्ये 4 ठिकाणी. कुठे कुठे 3, 5, 7, 9 या ठिकाणी काय होतं, तिसऱ्या पोझिशनला आयसोसेट्रिक ऍसिडचं काय होतं ऑक्सिडेशन. 1, 3, 5, 7, 9 1, 2, 3, 5. अल्फा कीटोग्लुटरिक ऍसिडचं काय होतं ऑक्सिडेशन. सक्सिनिक ऍसिडचं काय होतं, सक्सिनेटचं ऑक्सिडेशन. आणि शेवटी 9 3, 5, 7, 9 या ठिकाणी काय झालं ऑक्सिडेशन तयार झालं. पण इथे ऑक्सिडेशन तयार होऊन काय झालं NaDH2. दुसऱ्या ठिकाणी काय तयार झालं NaDH2. तिसऱ्या ठिकाणी मात्र आपण NaDH2 मिळाला नाही, आपल्याला मिळाला FADH2 आणि इथं NaDH2. तर एवढं ट्रिक लक्षात ठेवा. त्याने तुम्हाला सराव करा, या ट्रिकचा सराव करा आणि पूर्ण सायकल एकदा रिपीट लिहून काढा, तुम्हाला लगेच लक्षात राहील.